अँटिना लावतो. या ठिकाणी अँटिना लावलेला आहे. या अँटिनाचं जर वैशिष्ट्य बघितलं तर हा अँटिना नेटच्या आतल्या भागामध्ये संपूर्णपणे रंग त्याचा पांढरा असतो. तो 1 मीटर लांबीचा आतमध्ये असतो. सर्वप्रथम कुठल्याही अँटिनाची लांबी ही 1.80 मीटर असते. 1 मीटर तुमच्या नेटमध्ये जातो आणि नेटच्या वरच्या भागामध्ये वरती तो 80 सेंटीमीटर असतो. या 80 सेंटीमीटरमध्ये प्रत्येक 10 सेंटीमीटरला लाल आणि पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या असतात आणि वरच्या भागामध्ये तो 80 सेंटीमीटर खाली 1 मीटर असतो. टोटल त्याची लांबी असती 1.80 मीटर. त्याचा डायमीटर जो आहे, त्याचा गोलाकार भाग जो आहे, त्याचा व्यास जो आहे, तो व्यास जर बघितला तर तो असतो 10 mm. अशा पद्धतीने या अँटिनाची रचना केलेली असते. आणि हा जो दिलेला अँटिना आहे, हा अँटिना आउटर एजला लावायचा असतो. या ठिकाणी साईड बँडच्या बाहेर. या पद्धतीने आपण बघितलं नेट, त्यानंतर बघितला अँटेना, त्यानंतर बघितला साईड बँड. आणि ह्या सर्व गोष्टी ज्या पोलला आपण बांधतो त्या पोलचं आपल्याला वैशिष्ट्य बघणं गरजेचं आहे. काय त्याचे मेजरमेंट असतात, काय त्याचं प्रमाण असतं. तर पोल जो दिलेला असतो हा जमिनीपासून जनरली 2.55 इतक्या उंचीवरती, मीटरवरती इतका त्याची उंची असावी. आणि सगळ्यात महत्वाचं की तो ऍडजस्टेबल असावा, तो गोलाकार असावा. या ठिकाणी अशी वैशिष्ट्य सांगितलेली आहे. म्हणजे एकंदरीतच प्रकरण क्रमांक 2 मध्ये आपण जो अभ्यास करायचा तो कुठला करायचा, नेटची उंची, त्याची रचना, पुरुषांसाठी किती, स्त्रियांसाठी किती, त्याचप्रमाणे अँटिनाची काय काय गुणधर्म वैशिष्ट्य ती, त्यानंतर साईड बँड नंतर पोल. हे सर्व झालं प्रकरण क्रमांक 2 मध्ये. त्यानंतर आपल्याला बघायचे प्रकरण क्रमांक 3. जो बॉल घेऊन आपण व्हॉलीबॉल खेळणार आहे त्या बॉलविषयी आपल्याला गुणधर्म बघणं गरजेचं आहे, त्याचं प्रमाण बघणं गरजेचं आहे. मग या बॉलची ऍक्च्युली पूर्व इतिहास जर बघितला तर ह्या बॉलची निर्मिती लक्षात ठेवा. व्हॉलीबॉलची जी निर्मिती झाली होती ती 1895 झाली होती. परंतु ह्या जो बॉल आपण खेळतोय, खरा बॉल व्हॉलीबॉलमध्ये जो आणला गेला तो 1900 साली आणला गेला आणि तो विल्यम जी मॉर्गन यांनीच आणला. या बॉलची निर्मिती 1900 साली झाली. मग या बॉलचं प्रमाण काय काय आहे तर त्याचे पॅरामीटर्स दिलेले आहेत. पॅरामीटर्स टू चेक द बॉल हे सगळ्यात महत्वाचं आहे. पहिलं दिलेलं आहे प्रेशर, त्यानंतर दिलं आहे सर्कमफरन्स, त्यानंतर दिलं आहे वेट. पहिलं दिलं आहे प्रेशर म्हणजे त्यातील दाब किती आहे, त्यानंतर सर्कमफरन्स म्हणजे त्याचा गोलाकार भाग, परिघ ज्याला आपण परिघ म्हणतो, तो किती आहे, त्यानंतर दिलं वेट म्हणजे त्याचं वजन किती. तर सर्वप्रथम जर आपण बघितलं तर या बॉलचा जर परिघ बघितला तर तो असतो जवळपास 65 ते 67 सेंटीमीटर. त्याचा गोलाकार भाग जो दिलेला आहे तो 65 ते 67 सेंटीमीटर आहे. त्यानंतर आपण बघतो त्याचं वजन, त्या बॉलचं जे वजन आहे ते वजन असतं 260 ते 280 ग्रॅम. त्याचप्रमाणे या बॉलमधील जो दाब आहे किंवा जी हवा असते, ही हवा त्या प्रेशर गेजने जी मोजतो त्याचं प्रमाण असतं 0.30 ते 0.325 किलोग्रॅम प्रति सेंटीमीटर वर्ग. या प्रमाणामध्ये हे बॉलचे तिन्ही पॅरामीटर मोजले जातात. इंटरनॅशनल लेवल्सला आता 5 बॉल सिस्टीम, 5 बॉल घेऊन खेळला जातो म्हणून त्याला 5 बॉल सिस्टीम असं म्हणतात. या पद्धतीने हे झाले बॉलचे सगळे पॅरामीटर्स. हे झालं आपल्याला प्रकरण क्रमांक 3 मध्ये आपण शिकतोय. प्रकरण क्रमांक 4 मध्ये आपण शिकणार आहे सहभागी, पार्टिसिपेंट्स. कोण खेळणार हा? तुमच्याकडे मैदान आहे, तुमच्याकडे नेट आहे, अँटिना आहे, बॉल आहे, सर्व आहे, पण हा खेळ कोण खेळणार? ज्या पद्धतीने पूर्वीच्या काळी याला खेळण्यासाठी प्रयत्न केला गेला त्यासाठी खेळाडूंची आवश्यकता असते. मग हा खेळ खेळण्यासाठी किती लोकांची आवश्यकता असते त्याचा एक फॉर्मॅट ठरवून दिलेला आहे. तर मुख्यत्वे करून 12 खेळाडू असतात. या 12 खेळाडूंमध्ये लिब्रो हा एक खेळाडू असतो. हा लिब्रो खेळाडू पकडून टोटल 12 खेळाडू असतात. त्या 12 खेळाडूंबरोबर त्या संघासाठी मुख्य मार्गदर्शक ज्याला आपण कोच म्हणतो तो एक कोच असतो, 2 असिस्टंट कोच असतात, एक ट्रेनर असतो आणि एक मेडिकल डॉक्टर असतो. असं करून पूर्णपणे त्या असलेल्या सहभाग्यांची जी संख्या आहे ती निश्चित करून दिलेली आहे. मग याच्यामध्ये मेडिकल डॉक्टर आणि ट्रेनर जो आहे तो FIVBच्या मॅचेस स्पर्धा असतील, ऑफिशियल मॅचेस वर्ल्ड लीगच्या असतील त्यावेळेस जो कोणी ट्रेनर आणि मेडिकल डॉक्टर असेल याला अप्रूव्ह केल्याशिवाय ते त्या ठिकाणी त्यांना सहभाग घेता येत नाही. आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा भाग की शालेय स्तरापासून तर महाविद्यालयीन स्तरापर्यंत आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये मला जी बाब जाणवली वैयक्तिक, मी विनंतीवादा सूचना या ठिकाणी मानतो की बऱ्याच कोचेसला आणि खेळाडूंना आणि बऱ्याचशा व्हॉलीबॉल प्रेमींना हे माहीत नाही की टीम मॅनेजर जो संघासोबत आलेला असतो आपल्याकडे
त्याला स्कोर शीटमध्ये त्याचं नाव मेन्शन करतात. ही बाब चुकीची आहे. कृपया या ठिकाणी आज ही बाब लक्षात घ्या. हा अतिशय महत्वाचा नियम आहे. टीम मॅनेजरला कुठल्याही पद्धतीने टीम बेंचवर किंवा त्या संघाच्या ठिकाणी सामना चालू असताना कुठल्याही पद्धतीने बसण्याचा अधिकार नाही. तर याच्यावरून बऱ्याच वेळा कॉन्ट्रोवर्सी होती. तर मला आज हा नियम सांगावा असं वाटतं. तर सर्व कोचेसला, सर्व खेळाडूंना, सर्व व्हॉलीबॉल प्रेमींना, विशेष करून शालेय स्तरावरती जे शिक्षक असतील, महाविद्यालयीन स्तरावरती जे प्राध्यापक असतील, फिजिकल डायरेक्टर असतील, यांना विनंती आहे की टीम मॅनेजरला कुठल्याही पद्धतीने सामना चालू असताना पार्टिसिपेट करून बेंचवर किंवा त्या भागात बसण्याचा अधिकार नाही. फ्री झोनच्या बाहेर ते बसू शकतात. आणि स्कोर शीटमध्ये कुठल्याही पद्धतीने टीम मॅनेजरचं नाव येत नाही. जनरली स्कोर शीटमध्ये असं दिलेलं आहे, कोच, असिस्टंट कोच 1, असिस्टंट कोच 2, ट्रेनर आणि एम म्हणजे त्यांना वाटतं की मॅनेजर. नाही, एम मीन्स मेडिकल डॉक्टर. त्यामुळं मॅनेजरचा इथं संबंध नाही. त्याबद्दल हा जो नियम मला थोडा सांगावा असं वाटलं, त्याबद्दल क्षमा असावी. परंतु हे सगळ्यांच्या नॉलेजसाठी गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा जो भाग आहे, साहित्य काय वापरतात खेळाडू, ज्याला आपण इक्विपमेंट्स म्हणतो. तर हे साहित्य काय असतं, तर युनिफॉर्म आपण ज्याला प्रत्येक वेळी म्हणतो. युनिफॉर्ममध्ये काय येतं, टी शर्ट, शॉर्ट आणि सॉक्स हे 3 मिळून जे असतात त्याला युनिफॉर्म म्हणतात. आणि त्या सॉक्सला नंतर शूज घातल्यानंतर टोटल टी शर्ट, शॉर्ट, सॉक्स आणि शूज याला इक्विपमेंट म्हणतात. दोन्हीमधला डिफरन्स लक्षात घ्यायचा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इक्विपमेंट अँड युनिफॉर्म. युनिफॉर्म मीन्स टी शर्ट, शॉर्ट अँड सॉक्स. ऑल दिस थिंग्स आर युनिफॉर्म. एकसारखी असली पाहिजे. इथं थोडीशी एक्सेप्शनल केस असते लिब्रोच्या बाबतीत. लिब्रोला या पद्धतीचा युनिफॉर्म नसतो, इतर खेळाडूंपेक्षा त्याला वेगळा असतो. त्यामुळं लिब्रोच्या बाबतीत हा नियम थोडासा वेगळा आहे. परंतु इतर जे बाकीचे खेळाडू आहेत या खेळाडूंसाठी युनिफॉर्म हा सारखाच असावा लागतो. आणि इक्विपमेंट म्हणजे शूज त्याच्यात इन्क्लूड झाल्यानंतर रबर सोलचे जे शूज असतात ते या ठिकाणी सिंथेटिक वापरले जातात. काळ्या पद्धतीचे खालचे त्याचे मार्क्स जे असतील ते असू नये असं या पद्धतीने सांगितलेलं आहे. तर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन युनिफॉर्म आणि इक्विपमेंट्स आपल्याला कळालेलं आहे. हे प्रकरण क्रमांक 4 मध्ये. मग त्या असलेल्या टी शर्टवरती आपण जे नंबर टाकतो, पुढच्या बाजूने आणि मागच्या बाजूने नंबर्स असतात. आणि किती नंबर्स कुठपासून करायचे. आपल्याकडे टुर्नामेंटला बऱ्याच वेळा मॅचेसला वगैरे खेळाडू घालून येतात 99 नंबरचा टी शर्ट. हा इतर खेळात चालत असेल, पण व्हॉलीबॉल खेळासाठी नियमावली ही ठरवून दिलेली आहे. तुमच्या चेस्ट नंबर जे असतात किंवा तुम्हाला जे खेळाडूंच्या टी शर्टवर नंबर दिलेले असतात ते कंपल्सरी 1 ते 20 याच्यापैकीच टाकायचे असतात. आणि त्यानंतर खेळाडूच्या पुढच्या बाजूचा जो नंबर असतो तो 15 सेंटीमीटर उंचीचा आणि 2 सेंटीमीटर जाडीचा असतो. जर या ठिकाणी कॅप्टन असेल, संघनायक असेल, तर त्या संघनायकाच्या नंबरच्या खाली पुढच्या बाजूला छातीवर जो नंबर टाकला जातो त्या नंबरच्या खाली 8 सेंटीमीटर लांबीची आणि 2 सेंटीमीटर जाडीची एक स्ट्रीप असते, पट्टी असते, की ज्याच्यामुळे ओळखू येतं की हा त्या टीमचा संघनायक आहे. त्यानंतर मागचा जो नंबर असतो तो 20 सेंटीमीटर उंचीचा आणि 2 सेंटीमीटर जाडीचा असतो. त्याचप्रमाणे बऱ्याचशा इंटरनॅशनल मध्ये आपण बघतो की खेळाडूंच्या शॉर्टच्या उजव्या पायावरती, उजव्या बाजूला या ठिकाणी नंबर टाकलेले असतात. जो इथला नंबर असतो, जो मागचा नंबर असतो तो शॉर्टवरती नंबर टाकलेला असतो. तो शॉर्टवरचा नंबर जो असतो तो 4 ते 5 सेंटीमीटर उंचीचा आणि 1 सेंटीमीटर जाडीचा इतका असावा. या पद्धतीने प्रकरण क्रमांक 4 मध्ये आपण सहभागी जे कोणी आहेत पार्टिसिपेंट ते त्यांचे इक्विपमेंट्स, युनिफॉर्म आणि त्यांच्या चेस्ट नंबर विषयी आपण चर्चा केली. त्यानंतर आपण बघणार आहोत प्रकरण क्रमांक 5. या प्रकरण क्रमांक 5 मध्ये काय येणार की संघनेते जे आहेत ज्याला आपण टीम लीडर्स म्हणतो, या टीम लीडर्स विषयी चर्चा करायची. तर माझ्या मते बऱ्याचशा जणांना माहिती असेल की नाही कल्पना नाही, परंतु त्या ठिकाणी टीम लीडर्स हे मध्ये सगळ्यात महत्वाचे कोण कोण येतात तर कॅप्टन, कोच, असिस्टंट कोच, थेरपिस्ट वगैरे हे जे आहे मुख्यत्वे करून आपण घेताना कॅप्टन, कोच, असिस्टंट कोच यांचाच विचार करणार आहोत. तर कॅप्टन जर बघितलं तर कॅप्टनचे 2 प्रकार येतात. अजूनही बऱ्याचशा लोकांना हे माहित नाही. तर लक्षात ठेवा 2 प्रकार कुठले. पहिला प्रकार येतो टीम कॅप्टन आणि दुसरा प्रकार येतो गेम कॅप्टन. बऱ्याच वेळा असं होतं की जो टीम कॅप्टन असतो तो गेम खेळत असताना आतमध्ये खेळत असेल पहिल्या 6 प्लेअरमध्ये, तो ऑटोमॅटिकली गेम कॅप्टन होऊन जातो. टीम कॅप्टन जो असतो तो. मग टीम कॅप्टनची काय कार्य आहेत आणि गेम कॅप्टनची काय कार्य आहेत या दोघांमधला बेसिक डिफरन्स लक्षात ठेवायचा. टीम कॅप्टन जो असतो तो सर्वात महत्वाचा टीमला रिप्रेझेंट करत असतो, म्हणून तो टॉस करण्यासाठी जातो. त्यानंतर एखाद्या एक्सप्लेनेशन विषयी, एखाद्या निर्णयाविरुद्ध त्याला जर प्रोटेस्ट द्यायचा असेल
तर तो प्रोटेस्ट घेण्याचा अधिकार ह्या टीम कॅप्टनला असतो. आणि त्याच पद्धतीने सामना संपल्यानंतर पंचांचं आभार मानून स्कोरशीट साईन जे केलं जातं ते स्कोरशीट साईन करण्याचं काम हे टीम कॅप्टनचं असतं. मग गेम कॅप्टनचं काय काम असतं? गेम कॅप्टन हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. सामना चालू करण्यासाठी टीम कॅप्टनची गरज पडते, परंतु पूर्ण सामना होईपर्यंत फक्त गेम कॅप्टन आणि फक्त गेम कॅप्टनच ऑथराइज पर्सन असतो की जो फक्त पंचांच्या निर्णयाविरुद्ध एक्सप्लेनेशन मागू शकतो. कुठल्याही संघाच्या इतर लोकांना काही सूचना करायच्या असतील, वॉर्निंग द्यायची असेल, कार्ड द्यायचे असतील, सँक्शन्स करायचं असेल तर ते फर्स्ट रेफरीला थ्रू द गेम कॅप्टनच करावं लागतं. म्हणून या ठिकाणी गेम कॅप्टनचं एकच काम, ही इज द ऑथराइज पर्सन टू स्पीक or to ask any explanation. In absence of coach, he asked timeout, substitution also during the match till the match is end. हे सगळं तुमच्या गेम कॅप्टनचं काम असतं, म्हणजे हे महत्वाचे रोल आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत कोच. मग सर्वांना फरक लक्षात आला असेल टीम कॅप्टन आणि गेम कॅप्टन मधला फरक काय. त्यानंतर आपण बघणार आहोत की दुसरा आहे तो कोच. कोचचं सगळ्यात महत्वाचं काम, तर माझ्या अनुभवामध्ये आतापर्यंतच्या याच्यामध्ये ज्या मॅचेस केल्या त्यात ज्या काही गोष्टी घडतात त्या मी आपणासमोर नमूद करतो. मी कुठल्याही कोचेसला असं इंटरप्रेट करायचा प्रयत्न करत नाही, परंतु जे घडतं ते मी सांगतो. जनरली हे जे असतं दिलेली तुमची ही रोटेशन स्लिप दिलेली आहे तुमची, पोझिशनल तुमची ही दिलेली असते, यानुसार तुम्हाला प्लेअरची पोझिशन कोणकोणती ही तुम्हाला द्यायची असते. मग याला लाईनअप शीट म्हणतो आपण. ही लाईनअप शीट सगळ्यात महत्वाचं भरून देण्याचं काम हे कोचचं असतं. या लाईनअप शीटचा जर विचार केला आपण तर या ठिकाणी बघा, प्लेस नंबर 1, प्लेस नंबर 2, 3, 4, 5 आणि 6 अशा याच्या पोझिशन दिलेल्या असतात. या पोझिशननुसार खेळाडूंना या ठिकाणी खेळावं लागतं. पोझिशननुसार नाही खेळले तर पोझिशनल फॉल्ट होतो आणि याच्या ऑर्डरनुसार सर्व्हिसला गेलं नाही तर रोटेशन फॉल्ट होतो. ते आपण नंतर डिस्कस करणारच आहोत. परंतु लक्षात ठेवायचं आहे, ह्या मुद्द्याविषयी का बोलायचं आहे तर ते महत्वाचं सांगतो की बरेचसे कोच काय करतात, पहिला सेट संपल्यानंतर दुसऱ्या सेटला जेव्हा टीम चेंजेस केले जातात, साईड चेंज केले जातात, त्यावेळी नियम असा आहे की पहिले 30 सेकंदात तुम्ही साईड चेंज करून घेता. त्या 30 सेकंदानंतर तुम्ही लगेच तुमच्या संघाची लाईनअप शीट भरून ही लगेच सेकंड रेफरीकडे कोचेसनी द्यायची असते. तर सर्व कोचेसला विनंती आहे त्यात वेळ वाया घालू नका, जेणेकरून तुमचा हा खेळ हा डिले होईल. मग होतं काय, जनरली सगळ्यांना नियम सांगितलेला असतो की पहिल्या आणि दुसऱ्या सेटमध्ये 3 मिनिटाचा इंटरव्हल असतो. मग ते 3 मिनिटं वाट बघत बसतात. मग 3 मिनिटं संपत आले की मग भरून देतात. तसं नाहीये. 3 मिनिटाच्या पूर्वीच बजर जो होतो 3 मिनिटं संपण्याचा, तर तो बरोबर 3ऱ्या मिनिटाला संपलेला असतो आणि तुमचे प्लेअर आज जाऊन खेळ तुमचा स्टार्ट झालेला असतो. हे लक्षात ठेवा. त्यामुळं सर्व कोचेसला विनंती, ॲज अर्ली ॲज पॉसिबल 30 सेकंद झाल्यानंतर आपल्या संघाचं लाईनअप शीट भरून ही लगेच सेकंड रेफरीकडे दिलं. कारण इंटरनॅशनल लेवलला ह्या गोष्टी खूप पाळल्या जातात. कारण VIS सिस्टीम असते, व्हॉलीबॉल इन्फॉर्मेशन सिस्टीम, ऑनलाईन तिथं तुमच्या कम्प्युटरकडे देऊन ते टेलिकास्ट चालू असतं, त्याच्यासाठी ते नंबर असतात. त्यांना एवढा वेळ नसतो. तिथं तुम्हाला इमर्जन्सी ह्या सवयी जर आपण शालेय स्तरावरून लागल्या तर व्हॉलीबॉलच्या नियमांमध्ये निश्चितच वाढ होऊन तुमचा खेळ सुधारण्याचा चान्स आपल्या खेळाडूंना मिळेल आणि जेणेकरून आपल्या व्हॉलीबॉलचा दर्जा उंचावेल, एवढंच अपेक्षित आहे. मग हे झालं लाईनअप शीट. पहिलं त्या कोचचं काम आहे की लाईनअप शीट कंप्लीट करून देणं. त्यानंतर दुसरं त्याचं काम आहे की टाइम आउट घेणं. टाइम आउटचा जो सिग्नल असेल तो त्यांनी देणं. बजर कुठल्याही संघातील किंवा बसलेल्या त्याच्या व्यक्तीपैकी कोणी लावू शकतो, परंतु सिग्नल देण्याचं काम हे त्यांचं असतं आणि सबस्टिट्यूशन घेण्याचं काम सुद्धा हे कोचचं असतं. त्याच पद्धतीने मॅच चालू असताना तो त्या साईडलाईनच्या तिथून फिरू शकतो, परंतु गेममध्ये विदाऊट डिस्टर्बिंग, गेममध्ये त्याला डिस्टर्ब करता येत नाही. तो त्याच्या खेळाडूंना गाईडलाईन देऊ शकतो, गायडन्स करू शकतो, परंतु कुठल्याही प्रकारचं इंटरफरन्स करेल जेणेकरून खेळात डिले निर्माण होईल किंवा अडथळा निर्माण होईल अशी कृती त्यांच्याकडून अपेक्षित नाहीये. तर हे झालं कोचचं काम. त्यानंतर असतं असिस्टंट कोच. असिस्टंट कोच हे त्यांची ड्युटी करत असतात. जर कोच ऍबसेंट असेल तर त्याच्या ऍबसेन्समध्ये असिस्टंट कोच हे सर्व कामं पाहतात. हे झालं प्रकरण क्रमांक 5 मध्ये. आपण प्रकरण क्रमांक 1, 2, 3, 4, 5 बघितले. आता आपण बघतोय प्रकरण क्रमांक 6 की गुण कसे मिळवायचे व्हॉलीबॉलमध्ये. हे बेसिक रूल्स आहेत सगळे आणि बऱ्याच लोकांना हे माहीत नाहीत.
बऱ्याच जणांना माहिती असतील, परंतु ह्या महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या अनुषंगाने पुन्हा त्याची रिव्हिजन होते. त्यामुळं हे करणं गरजेचं आहे. स्कूल लेवलला, महाविद्यालयीन स्तरावरती आणि राज्यस्तरावर ज्या टीम्स येतात, बऱ्याचशा खेळाडूंना ते नियम माहीत नसतात, तर हा चांगला इनिशिएटिव्ह आहे. असो, तर आपण बोलणार आहोत प्रकरण क्रमांक 6, गुण कसे, हाऊ टू स्कोर अ पॉईंट. तर इकडच्या प्रतिस्पर्ध्यातील संघातील खेळाडूंचा बॉल हा पलीकडच्या संघाच्या मैदानात कसा पडेल हे बघितलं जातं आणि तो पडल्यानंतर ज्यांनी तो बॉल तिकडे टाकलाय त्यांना गुण मिळतो, ज्यांच्या बाजूला पडलाय त्यांना तो गुण मिळत नाही. म्हणजे स्कोर मिळवण्याचं काम, पॉईंट मिळवण्याचं काम अशा पद्धतीने केलं जातं किंवा त्यांना जास्तीत जास्त चुका करायला लावायच्या की जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल. या पद्धतीने या पॉईंट सिस्टीम चालल्या जातात. मग गुण मिळवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं रॅली आणि कम्प्लिटेड रॅली. कम्प्लिटेड रॅली आणि रॅलीमधला डिफरन्स काय? रॅली म्हणजे बॉल फर्स्ट रेफरीने ऑथरायझेशन केल्यानंतर बॉल इकडून इकडं अशी जी सिक्वेन्स चालू असते, ही सिक्वेन्स जी असते त्याला रॅली म्हणतात. आणि कम्प्लिटेड रॅली म्हणजे ऑथरायझेशन केल्यापासून ती रॅलीची सिक्वेन्स चालू असून ज्यावेळी तो बॉल आउट ऑफ प्ले जातो त्या सिस्टीमला कुठल्या तरी संघाला 1 पॉईंट मिळतो, त्याला म्हणतात अवॉर्डिंग 1 पॉईंट, दॅट इज कॉल्ड एज कम्प्लिटेड रॅली. रॅली कम्प्लीट झाली. तर हा बेसिक डिफरन्स आहे रॅली आणि कम्प्लिटेड रॅलीमध्ये. त्यानंतर महत्वाचा जो भाग आपण की फॉल्ट होतात. तर हे फॉल्ट होताना कधी कधी एकाच वेळी फॉल्ट होतात. सर्व्हिस करताना जो फॉल्ट होतो एकाच वेळी दोन्ही होतात. तर अशी एकाच वेळी जर दोन्ही फॉल्ट होत असतील तर पहिला कुठला झालेला आहे तो काउंट करावा लागतो. पण बऱ्याच वेळा नेटवरती प्लेयर बॉल धरतात, त्यांचा कॉन्टॅक्ट एका पाठोपाठ होतो, परंतु लक्षात येत नाही. अशा वेळी तो जो कॉन्टॅक्ट झालेला आहे याच्यामध्ये एका पाठोपाठ झाल्यामुळं तो सायमल्टेनियस कॉन्टॅक्ट असतो, याच्यात लक्षात येत नाही. अशा वेळी तो डबल्स काउंट करून त्याला रॅली रिप्ले करतात. तर हा झाला फॉल्टचा भाग. त्यानंतर बघतो आपण सेट जिंकणे. मग कुठल्या संघाने सेट जिंकल्यानंतर तो संघ विजयी घोषित होईल. तर सेट जिंकण्यासाठी एका सेटमध्ये 25 पॉईंट असतात. 25 पॉईंटचा हा सेट असतो. तर एका संघाला सुरुवातीला 3-0 ने सेट जिंकू शकतो, बरोबर, मॅच जिंकण्यासाठी. त्यानंतर 3-1 ने जिंकू शकतो, कधी कधी 3-2 ने पण जिंकू शकतो. तर असा जर स्कोर केला तर तो सामना जिंकला असा आपण ग्राह्य धरतो. मग जर समजा 2-2 सेट जिंकले, या संघाने 2 सेट जिंकले, या संघाने 2 सेट जिंकले, तर 5वा सेट जो असतो तो 15 पॉईंटचा असतो. म्हणून 1 ते 4 सेट हे 25 पॉईंटचे. आणि या 25 पॉईंट मध्ये पण समजा पहिला सेट चालू आहे, पहिल्या सेटमध्ये इकडच्या संघाचा पॉईंट 24 आहे, इकडच्या संघाचा पण पॉईंट 24 आहे, असे इक्वल पॉईंट्स असेल त्यावेळेस 2 पॉईंटच्या डिफरन्सने तो काउंट करून तो संघ 26-24 वरती जर सामना संपला तर तो ज्याने सर्व्हिस केले तो संघ विजय होतो. तर 5वा सेट जो आहे हा 15 पॉईंटचा असतो. आणि या 15 पॉईंटमध्ये सुद्धा तीच सिस्टीम लागू आहे. जर दोन्ही संघांचे पॉईंट हे जर 15-15 झाले तर त्या 15 नंतर पुन्हा 2 पॉईंटचा डिफरन्स असं करून या पद्धतीने सामना जिंकण्यासाठी खेळले जातात. मग हा सामना जिंकल्यानंतर एखाद्या संघाचा रिझल्ट जो असतो तो घेताना आपण लिहितो 3-0 ने विजयी, 3-1 ने विजयी, 3-2 ने विजयी. हे झालं संघ जिंकल्यानंतर. परंतु समजा याच्यामध्ये टीम जी काय आहे ती टीम थोडक्यात आपण त्याला हे म्हणतो की टीमने रिफ्यूज केले, डिफॉल्ट आहे, डिक्लेअर, टीम डिक्लेअर. मग टीम डिक्लेअर जी असेल, इनकम्प्लीट असेल किंवा डिफॉल्ट असेल, तर काय हे इनकम्प्लीट आणि डिफॉल्ट? तर टीम इनकम्प्लीट किंवा टीम डिफॉल्ट आपण पहिलं बघू. टीम डिक्लेअर, डिफॉल्ट. डिफॉल्ट मध्ये काय येणार की एखाद्या टीमने रिफ्यूज केलंय, नाही आम्हाला खेळायचं, पहिला सेट झाला असेल, रिफ्यूज केलं की आम्हाला खेळायचं नाही. त्यानंतर दुसरं, विदाऊट एनी जस्टिफिकेशन रिझन द टीम कॅनॉट प्रेझेंट ऑन शेड्यूल टाइम ऑन द कोर्ट. त्याला म्हणतात विदाऊट एनी जस्टिफिकेशन रिझन. ती जर टीम तिथं आली नसेल तर तो रिझल्ट आपल्याला घोषित करावा लागतो. तर अशा वेळी तो जो स्कोर आहे तो 0-3 असा द्यावा लागतो. 0-25, 0-25 आणि 0-25 हा सेटचा स्कोर असेल आणि सामन्याचा स्कोर असेल 0-3. या पद्धतीने विरुद्ध प्रतिस्पर्धी संघ असतो त्याला विजय केले जातात. त्यानंतर या टीम डिक्लेअर इनकम्प्लीट मध्ये काय असतं? इनकम्प्लीट टीम म्हणजे त्या टीमचा एकतर
प्लेयर इंज्युअर झाल्यामुळे ती टीम इनकम्प्लीट होती किंवा त्याचा एखादा खेळाडू डिस्क्वालिफाय केला तर ती टीम इनकम्प्लीट होती. अशा वेळी इनकम्प्लीट टीमचे पॉईंट तसेच ठेवले जातात. प्रतिस्पर्धी संघाचे पॉईंट हे बदलले जातात. पूर्वी जेवढा खेळलेला असेल ते सेट आणि त्यानुसार जो काही स्कोर असेल तो केला जातो. म्हणजेच गुण मिळवण्याची जी पद्धत आहे याच्यामध्ये सेटचे गुण मिळवणं, किती जास्त सेट जिंकले म्हणजे सामना आपण जिंकू या पद्धतीचा, आणि कुठल्या केसेस त्याच्यात घडतात म्हणून सामन्याचा रिझल्ट हा बदलतो. या पद्धतीने आपण सर्व गुण मिळवणे हे प्रकरण क्रमांक 6 मध्ये शिकलो. त्यानंतर प्रकरण क्रमांक 7 ज्याच्यामध्ये खेळाची रचना दिलेली आहे. खेळाच्या रचनेमध्ये सर्वात सुरुवातीला सामना सुरू करायचा असेल तर त्याच्यासाठी टॉस करावा लागतो. जोपर्यंत टॉस होत नाही तोपर्यंत तुमचा सामना हा चालू होत नाही. मग सामन्याचा जर टॉस करायचा असेल तर त्या टॉसमध्ये 2 ऑप्शन असतात. उदाहरणार्थ इकडचा जो प्लेयर आहे, टीम ए चा प्लेयर आणि टीम बी चा प्लेयर, हे दोन्ही टॉसला आले. हे टॉसला आल्यानंतर त्याच्यात 3 ऑप्शन्स असतात. एकीकडचा संघनायक जो टॉस जिंकेल तो त्याला जी चॉईस पाहिजे ती मागतो. मग चॉईस कुठले कुठले मागतात? एक तर सर्व्हिस मागतो, एक तर रिसिव्हिंग मागतो, नसेल तर तो कोर्ट मागतो. ही साईड पाहिजे, ती साईड पाहिजे, याला कोर्ट मागणं म्हणतो. बरोबर, या 3 पैकी ऑप्शन तो मागतो. मग तो सोडून उरलेल्या कॅप्टनला इथं दोघांनाही चान्स असतो. कुठलीही केस असू द्या, कुठलाही चॉईस असू द्या, दोघांनाही आपला हक्क मागण्याचा अधिकार असतो. मग समजा उदाहरणार्थ हे कसं लक्षात ठेवायचं तर सिंपल गोष्ट आहे. समजा ए टीम आणि बी टीम आहे, तर या ए टीमच्या खेळाडूने सर्व्हिस मागितली तर ऑटोमॅटिकली यांना रिसिव्हिंग येत असते. मग याला रिसिव्हिंग आल्यामुळे त्याच्याविषयी त्याच्याकडे चर्चा करायची नाही, त्याला विचारायचं नाही. तर त्याला विचारायचं कुठलं कोर्ट पाहिजे. लक्षात ठेवा मी काय सांगतो. यस आर त्याला ऑटोमॅटिकली आलेला आहे. सर्व्हिस, रिसिव्हिंग त्याला मागण्याचा अधिकार असतो कोर्ट. मग तो मागतो मला हे कोर्ट, हे कोर्ट. मग पहिली कंडिशन लक्षात आली, जर याने सर्व्हिस मागितली तर याला ऑटोमॅटिकली रिसिव्हिंग येते. त्यामुळे रिसिव्हिंग विषयी चर्चा करायची नाही. त्याला फक्त विचारायचं तुला कोर्ट कुठला पाहिजे, म्हणजे सर्व्हिसला कोर्ट मागणार. त्यानंतर जर याने रिसिव्हिंग मागितली तर याला ऑटोमॅटिकली सर्व्हिस येणार आहे. पहिली केस मी पुन्हा सांगतोय. याने जर सर्व्हिस मागितली तर याला ऑटोमॅटिकली रिसिव्हिंग येणार आहे, त्याला कोर्ट मागण्याचा अधिकार असतो. त्यानंतर जर याने रिसिव्हिंग मागितली तर ऑटोमॅटिकली याला सर्व्हिसचा अधिकार आहे, तिथं पण याला कोर्ट मागण्याचा अधिकार आहे. आणि तिसरी कंडिशन, जर याने कोर्ट मागितलं तर याला 2 ऑप्शन असतात. एक तर याने सर्व्हिस घ्यायची किंवा रिसिव्हिंग घ्यायची. जर याने कोर्ट मागितलं तर याने जर सर्व्हिस घेतली ऑटोमॅटिकली कोर्टवाल्याला रिसिव्हिंग येते. जर याने कोर्ट घेतलेला असेल, याने रिसिव्हिंग मागितली, ऑटोमॅटिकली याला सर्व्हिस येते. अशा पद्धतीने त्या टॉसची रचना केलेली असते. मग ह्याच्यानंतर जो वेळ दिला जातो तो ऑफिशियल वॉर्मअपसाठी दिला जातो. एकत्रित वॉर्मअप असेल तर तो 6 मिनिटाचा असतो. विभागून दिला तर तो 3-3 मिनिटाचा असतो. नसेल तर 10 मिनिटाचा असतो. विभागून दिला तर तो 5-5 मिनिटाचा असतो. मग याच्यामध्ये स्टार्टिंग लाईनअप जे आहे ते मी आता समजून सांगितलेलंच आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे, पुढचा जो भाग येणार आहे याच्यामध्ये, तो पोझिशनल फॉल्ट आणि रोटेशनल फॉल्ट. म्हणून मला पुन्हा